जय हिंद सर्वांना. मी दीपक शिंदे. आज आपण बघू मराठी व्याकरण भाग 2. भाग 1 आपण 7-8 दिवसापूर्वी आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. कृपया जे कोणी बघितलं नाही त्यांनी बघा. ठीक आहे. तर बघा, आपण शब्दाच्या जातीतला भाग 1 मध्ये आपण नाम काय असते, जाती किती असतात, शब्दाच्या जाती मधले प्रकार किती असतात, शब्दाचे प्रकार किती येतात, 2. विकारी अविकारी शब्दाचे 2 प्रकार पडतात आणि शब्दाच्या जाती किती येतात, 8. तर आपण विकारी आणि अविकारी या दोन्ही व्याख्या आपण मागील भागामध्ये आपण बघितलं होतं. आज आपण भाग 2 शिकणार आहोत. मराठी व्याकरण भाग 2 मध्ये आपण काय शिकणार आहोत, सामान्य नाम. ठीक आहे. नामाचे एकूण किती प्रकार पडतात, आपण मागच्या भागात बघितलेले 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. परीक्षेमध्ये हा घटक कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो 2 किंवा 3 मार्काचा हा घटक 100% तुम्हाला येतो. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण. सामान्य नाम पहिला काय असते बघून घेऊ. बघा, सामान्य नामाची व्याख्या बघा. एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. ठीक आहे. बघा, उदाहरणार्थ घर अनेक येतात. ठीक आहे. एकच गट येतात. एकच गट. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक घराला काय असते, नाव असते. घर. समान गुणधर्म येतात. आहे मुलगी गुणधर्म, मनुष्यत्व गुणधर्म आहे. हे घर. राहण्याचं ठिकाण गुणधर्म. ग्रह, आकाशातील खगोलशास्त्र गुणधर्म. तारा खगोलशास्त्र आणि माणूस मनुष्यत्व. ठीक आहे. तर हे असे गुणधर्म एकाच समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले असते त्याला काय म्हणतात, सामान्य नाम. आता सामान्य नामाचा फक्त तुम्हाला सामान्य नाम म्हणजे काय असते हे समजलं. परीक्षेमध्ये काय विचारतात, काय उदाहरण देतात. फॉर एक्झाम्पल, हे 4 ऑप्शन येतात. याच्यामधलं सामान्य नाम कोणतं आहे, तर तुम्ही काय करसाल, एकच गट आहे. एकाच गटातील समान गुणधर्मामुळे काय म्हणतात, सामान्य नाम. मुले हे सामान्य नाम आहे. आकाश आहे का, आकाश नाही, कारण आकाश हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला दिलेले नाव, हे व्यक्तिवाचक नाम आहे. दीपक व्यक्तिवाचक, धैर्य हे भाववाचक नाम आपण नंतर घेणारच आहे. तर असे सामान्य नाम असते. ठीक आहे. सामान्य नाम समजलं तुम्हाला काय असते. आता बघू, सामान्य नामाचे अनेक वचन होते आणि सामान्य हे जातीवाचक नाम असते. हे लक्षात असू द्या. जातीवाचक नाम सामान्य नाम असते आणि सामान्य नामाचे अनेक वचन होते. फक्त एवढंच लक्षात असू द्या. एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे. आपण जेव्हा प्रश्न घेईल तेव्हा हा कन्सेप्ट क्लिअर होईल तुम्हाला, जे नवीन लोक येतात ते. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट बघू. नंबर 2 काय, विशेष नाम. बघा, विशेष नाम म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, स्थळाचा जर बोध होत असेल तर त्याला काय म्हणतात, विशेष नाम असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट व्यक्ती म्हणजे काय, म्हणजे एका घटकापुरते मर्यादित. फॉर एक्झाम्पल काय बघा, गोदावरी एक आहे, अनेक नाही का. ठीक आहे. दुसरं बघू, आकाश. विशिष्ट व्यक्तीला ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते, विशिष्ट व्यक्ती. मुंबई एक आहे, अनेक आहेत का मुंबई, नाही. ठीक आहे. तर अशा नामाला काय म्हणतात, विशेष नाम असे म्हणतात. ठीक आहे. तर विशेष नाम हे एका घटकापुरते मर्यादित असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, विशेष नाम हे एकवचनी असते. विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. लक्षात असू द्या, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. ठीक आहे. आणि विशेष नाम व्यक्तिवाचक असतात आणि सामान्य नाम हे जातीवाचक असतात. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर चला भाग 3 बघू आपण. काय आता, नामाचा तिसरा प्रकार आणि शेवटचा प्रकार, भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय, ज्या वस्तूला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, किंवा डोळ्यांनी पाहता येत नाही, किंवा कल्पनेने मांडलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना काय म्हणतात, भाववाचक नाम असे म्हणतात. बघा, भाववाचक नाम म्हणजे काय, डोळ्यांनी पाहता येत नाही, चव घेता येत नाही. फॉर एक्झाम्पल पहा,
सौंदर्य आहे, पाहता येते का, दिसते का, फक्त आपल्याला काय करता येते, गुण. सौंदर्य फक्त त्याच्या अंगी सौंदर्य आहे, आपल्याला गुण दिसते. ठीक आहे. मनुष्यत्व, मनुष्यत्व दिसते का आपल्याला, नाही दिसत. श्रीमंती दिसते का, दिसते. घरादारावरून दिसते असं नाही. श्रीमंती ही अंगीच असते, तिला पाहता येत नाही, स्पर्श करता येत नाही. श्रीमंतीला स्पर्श करता येते का, मनुष्य माणसाच्या अंगी असलेले गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना काय म्हणतात, भावाचक नाम असे म्हणतात. ठीक आहे. तर बघा, हे आपले नामाचे 3 प्रकार आपण आज बघितलेले आहेत. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावाचक नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यातलं पूर्ण कंक्लुजन घेऊ आणि त्याच्यावरले प्रश्न घेऊ. म्हणजे तुम्हाला नाम या प्रकरणावर एकही मार्क तुमचा जाणार नाही. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला जर काही अडचण असली तर हा माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर, मेसेज करा या नंबरवर काही अडचण असेल तर. ठीक आहे. PDF, मोफत PDF जर पाहिजे असेल तर मला याच्यावर मेसेज करा. ठीक आहे. चलो, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचा कोणता टॉपिक अवघड जाते तुम्हाला ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. चलो, जय हिंद.